हॅलो फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत. शिक्षक भरती पवित्र पोर्टलमार्फत सर्व जाहिराती प्रसिद्ध झालेल्या असून 9वी ते 10वी आणि 11वी ते 12वीच्या कालपर्यंत वाट्याला निराशा आलेली होती. मात्र आज एक आनंदाची बातमी आणि दिलासादायक बातमी येत आहे, ती म्हणजे रयत शिक्षण संस्था सातारा या संस्थेमध्ये माध्यमिक शिक्षकांसाठी 747 जागा, तर उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयासाठी 275 जागा आणि प्राथमिकसाठी फक्त 15 जागा, अशा एकूण 1037 पदांसाठी एकट्या रयत शिक्षण संस्थेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहूया रयत शिक्षण संस्था सातारा शिक्षण सेवक भरती. मित्रांनो, बऱ्याच कमेंट्स येत होत्या की 9 ते 10 आणि 11 ते 12साठी काय आहे की नाही सर, किंवा येण्याची शक्यता आहे की नाही. लक्षात ठेवा मित्रांनो, या व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगत आहे, 9 ते 10 आणि 11 ते 12 यासाठी जास्तीत जास्त जागा या संस्थेच्या असतील आणि अजून बऱ्याचशा संस्थांची माहिती पवित्र पोर्टलवरती अपलोड झालेली नाही आहे. जसे रयत संस्था आहे, अशाच पद्धतीनं राज्यामध्ये कित्येक मोठ्या प्रमाणावरती शाखा असणाऱ्या संस्था आहेत आणि या संस्थांच्या जाहिराती अद्यापही आपणाला पवित्र पोर्टलवरती पाहायला मिळत नाही आहेत. जेणेकरून या संस्थांच्या जाहिराती पवित्र पोर्टलला न आल्यामुळे 9वी ते 10वी आणि 11वी ते 12वी यांच्या रिक्त पदांची संख्या ही तुलनेनं कमी दिसत आहे. आत्ता एक दिलासादायक बातमी म्हणजे सुरुवातीला रयत शिक्षण संस्थेमार्फत चालविल्या जात असलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय विभागाकडील अनुदानित रिक्त पदावर पूर्णवेळ प्राथमिक 15, माध्यमिक 747 व उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय 275 असे एकूण 1037 शिक्षण सेवक स्वरूपातील नेमणुका शासनाच्या पवित्र पोर्टलमार्फत करावयाच्या आहेत. सविस्तर सूचना आणि प्राथमिक व माध्यमिक उच्च माध्यमिक विभागाकडील रिक्त पदांचा माध्यमनिहाय, प्रवर्गनिहाय, संवर्गनिहाय व विषयनिहाय तपशील संस्थेच्या rayatshikshana.edu या संकेतस्थळावर व शासनाच्या पवित्र पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. या रिक्त पदांसाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 2018 प्रक 397 TNT 1 दिनांक 7 फेब्रुवारी 2019 मधील परिशिष्ट अनुसार शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता आवश्यक आहे. वरील पात्रतेच्या उमेदवारांनी आपली पसंती प्राधान्यक्रम पवित्र पोर्टलवर विहित कालावधीत नोंदवावा. तसेच पोर्टलवरील सूचनाप्रमाणे आवश्यक ती कार्यवाही वेळोवेळी करावी, अशी ही जाहिरात 3/3/2019 म्हणजे आजच प्रसिद्ध झालेली आहे. पाहूया पवित्र पोर्टलला डायरेक्ट व्हिजिट करून काय नेमकी जाहिरात आहे ती. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, पवित्र पोर्टलवरती जाऊन आपण ही जाहिरात डाउनलोड केलेली आहे आणि ही जाहिरात आपण पाहू शकता. पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात. संस्थेचं नाव आहे रयत शिक्षण संस्था सातारा प्रायव्हेट ॲडेड प्रायव्हेट संस्था. रयत शिक्षण संस्था सातारा प्रायव्हेट ॲडेड प्रायव्हेट संस्था या व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये खाली नमूद केलेल्या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. आरक्षणनिहाय रिक्त पदांचा तपशील या ठिकाणी आपण पाहत आहोत. आरक्षणनिहाय रिक्त पदांचा तपशील पाहूया. या ठिकाणी अनुसूचित जाती एकूण जागा आहे 222, सर्वसाधारण 74, खेळाडू 11, भूकंपग्रस्त 4, प्रकल्पग्रस्त 11, अंशकालीन 22, माजी सैनिक 33, महिला 67. अनुसूचित जमाती 0, अनुसूचित जमाती पेसा 0. विजा 49, सर्वसाधारण 17, खेळाडू 2, भूकंपग्रस्त 1, प्रकल्पग्रस्त 2, अंशकालीन 5, माजी सैनिक 7, विजा 15. त्यानंतर भजब 32, त्यामध्ये सर्वसाधारण 9, खेळाडू 2, भूकंपग्रस्त 1, प्रकल्पग्रस्त 2, अंशकालीन 3, माजी सैनिक 5, महिला 10. भजक आणि भजड 0 जागा आहेत. विमाप्र 37 जागा आहेत. समांतर आरक्षणाव्यतिरिक्त म्हणजे सर्वसाधारण 11, खेळाडू 2, भूकंपग्रस्त 1, प्रकल्पग्रस्त 2, अंशकालीन 4, माजी सैनिक 6 आणि महिला 11. इतर मागासवर्ग 28 जागा आहेत. त्यामध्ये समांतर आरक्षणाव्यतिरिक्त म्हणजे सर्वसाधारण 10,
खेळाडू 1, भूकंपग्रस्त 1, प्रकल्पग्रस्त 1, अंशकालीन 3, माजी सैनिक 4, महिला 8. SEBC एकूण 163 जागा आहेत. सर्वसाधारण 55, खेळाडू 8, भूकंपग्रस्त 3, प्रकल्पग्रस्त 8, अंशकालीन 16, माजी सैनिक 24. SEBC मधील महिला 49. EWS 103 जागा आहेत. सर्वसाधारण 35, खेळाडू 5, भूकंपग्रस्त 2, प्रकल्पग्रस्त 5, अंशकालीन 10, माजी सैनिक 15, महिला 31. खुला 388 जागा आहेत. सर्वसाधारण 119, अनाथ 10, खेळाडू 19, भूकंपग्रस्त 8, प्रकल्पग्रस्त 19 जागा आहेत. अंशकालीन 39, माजी सैनिक 58, महिला 116. अशा पद्धतीनं रयत शिक्षण संस्थेमध्ये दिव्यांगाच्या सुद्धा एकूण 32 जागा आहेत. अस्थिव्यांग 12, कर्णबधिर 10, अंध अल्पदृष्टी 10 अशा 32 जागा आहेत. अशी तब्बल 1022 पदांसाठी ही जाहिरात मराठी माध्यमांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता, विषयनिहाय, पदनिहाय रिक्त पदांचा तपशील आपण या ठिकाणी पाहू शकतो. सुरुवातीला 9 ते 10 साठी मराठी माध्यमांसाठी असणारी एकूण पदं पाहूया. 8 पर्यंत आहेत, म्हणजे अनुक्रमांक 8 पर्यंत मराठी माध्यम आहे. पाहूया 9 ते 10 साठी सर्व आहेत. विषय फिजिकल एज्युकेशन, शारीरिक शिक्षण 5 पदं, लँग्वेज संस्कृत 6 पदं, लँग्वेज हिंदी 46 पदं, सोशल सायन्स 59 पदं, लँग्वेज मराठी 65 पदं, सायन्स 71, लँग्वेज इंग्लिश 92 पदं, मॅथमॅटिक्स गणित 100 पदं. अशी 747 पदांसाठी ही 9 ते 10 साठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहेत माध्यमिक शिक्षकांसाठी. त्याच पद्धतीनं ग्रॅज्युएट टीचर म्हणजे 6 ते 8 साठी लँग्वेज मराठी 30, मॅथमॅटिक्स 30, लँग्वेज हिंदी 33, सायन्स 36, लँग्वेज इंग्लिश 57, सोशल सायन्स 79. त्यानंतर ऑल सब्जेक्ट म्हणजे DEDवरती पहा, डिप्लोमा 38 पद आहेत. लँग्वेज संस्कृत 1. आता आपण 11वी ते 12वी साठी जातोय. हायर सेकंडरीसाठी मराठी माध्यम. लँग्वेज हिंदी 1, सोशियोलॉजी समाजशास्त्र 2, हिस्ट्री 3, पॉलिटिकल सायन्स 3 पद आहेत. सायकोलॉजी 4 पद आहेत. जिओग्राफी 8 पद आहेत. हेल्थ अँड फिजिकल एज्युकेशन 9 पद आहेत. लँग्वेज मराठी 10 पद आहेत. कोऑपरेशन्स 11 पद आहेत. त्यानंतर लँग्वेज इंग्लिश 12 पद आहेत. त्यानंतर सिक्रेटेरियल प्रॅक्टिस HS 15 पद आहेत. मॅथमॅटिक्स 17 पद आहेत. ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट एकूण 18 पद आहेत. इकॉनॉमिक्स 20 पदं, बायोलॉजी 30 पदं, त्यानंतर बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी 30 पदं, फिजिक्स 33 पदं, केमिस्ट्री 45 पदं. अशी 1022 पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. अशी ही रयत संस्थेची जाहिरात 1022 आणि अजून 15 अशी 1037 पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. रयत शिक्षण संस्था सातारा ही एक नावाजलेली आणि बहुचर्चित असणारी संस्था आहे आणि या संस्थेमध्ये सर्वांनाच माहीत आहे की सर्वजणच या संस्थेतील रिक्रुटमेंटची म्हणजेच रिक्त पदांची वाट आतुरतेने पाहत होते आणि वाट पाहिल्यासारखी या संस्थेने मात्र सर्वच्या सर्व पदांची जाहिरात पवित्र पोर्टलवरती दिलेली आहे. तब्बल 1037 पदांची जाहिरात रयत शिक्षण संस्थेने दिलेली आहे. आता या रयत शिक्षण संस्थेमध्ये सुरुवातीला सांगितलेल्या पद्धतीनं माध्यमिक शिक्षक असेल, उच्च माध्यमिक म्हणजेच कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक असतील, त्याच पद्धतीनं इयत्ता म्हणजे DED बेसिकवरती शिक्षक असतील, या सर्व पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. आणि ही भरती प्रक्रिया राबवली जात असताना इच्छुक उमेदवारांनी लक्षात ठेवा, या रयत शिक्षण संस्थेच्या या जाहिरातीचा बारकाईने अभ्यास करायला विसरू नका, कारण सर्वात मोठी आणि सर्वात जास्त रिक्त पद असणारे, विशेष करून 9वी ते 10वी आणि 11वी ते 12वी साठी पात्र असणाऱ्या टेट उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी म्हणावी लागेल की मोठ्या प्रमाणावरती रिक्रुटमेंट या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेमध्ये आलेले आहे. त्यामुळे या रयत शिक्षण संस्थेमध्ये सर्व अटी शर्ती काळजीपूर्वक वाचन करून
विषय न्याय, पदसंख्या, रिक्त संख्या, समांतर आरक्षण असेल, सामाजिक आरक्षण असेल, याचा विचार करून पात्र उमेदवारांनी ऑनलाईनरित्या या पवित्र पोर्टलद्वारे या संस्थेला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायला विसरू नका. लक्षात ठेवा मित्रांनो, सर्वात मोठी जाहिरात असल्यामुळे या सातारा रयत शिक्षण संस्थेचा आपण स्वतंत्र व्हिडिओ आजच्या या चॅनलच्या माध्यमातून पाहिला. असे शिक्षक भरतीविषयक जेवढे काही मला महत्त्वाची माहिती वाटेल त्याविषयी स्वतंत्रपणे व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती येत राहतील. शिक्षक भरतीविषयक संपूर्ण मार्गदर्शक जसं की पसंतीक्रम, इतर गोष्टी किंवा पुढं तुम्हाला कोणत्या बाबी करावायच्या आहेत याबाबत सुद्धा लवकरच व्हिडिओ येत आहे. हे सर्व पाहण्यासाठी अद्याप तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.